काकभूषुंडी ऋषी 11 वेळा रामायण आणि 16 वेळा महाभारत कथा घडताना काकभूषुंडी ऋषींनी पाहिली असं पौराणिक कथा सांगते. प्रत्येक वेळी वेगळे परिणाम, वेगळ्या घटना आणि वेगळा शेवट असणारी 11 रामायण आणि 16 महाभारत कथा त्यांनी घडताना पाहिल्या. काकभूषुंडी ऋषींना टाइम ट्रॅव्हलर किंवा कालप्रवासी असंही समजतात. पण माझा रोख इथं त्यांनी अनेक वेळा रामायण कथा आणि महाभारत कथा घडताना प्रत्यक्ष पाहिली या संदर्भाकडे अधिक आहे. हे त्यांनी कसं केलं ते चिरंजीव आहेत. किमान या कलियुगाच्या अंतापर्यंत तरी ते जिवंत राहतील असं त्यांना वरदान आहे. पण जरी हे आपण स्वीकारलं आणि काकभूषुंडी ऋषींची कथा म्हणजे त्यांनी अनेक वेळा रामायण आणि महाभारत कथा घडताना पाहिली हे आपण जर स्वीकारलं तर हे सगळं त्यांच्या बाबतीत घडलं तरी कसं? हे सगळं काय गौडवंगाल आहे? म्हणजे प्रभू रामचंद्रांचा अवतार एकदाच झाला की अनेक वेळा झाला? सत्ययुग एकदाच अवतरलं, त्रेतायुग एकदाच अवतरलं, द्वापारयुग ही एकदाच अवतरलं आणि भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला आणि द्वापारयुगामध्ये तो संपूनही गेला आणि कलियुग सुद्धा एकदा सुरू झालं आणि नंतर त्याचा अंत झाला. हे सगळं एकदाच घडलं की अनेक वेळा घडलं? काकभूषुंडी ऋषींची कथा जर आपण स्वीकारली तर आपणाला हेही स्वीकारावं लागेल की कलियुगाचा अंत अनेक वेळा झाला, त्याची सुरुवात ही अनेक वेळा झाली आणि त्याचा अंतही अनेक वेळा झाला. कारण कलियुगाची सुरुवात होऊन त्याचा अंत झाल्यानंतर पुन्हा युगचक्राची सुरुवात होऊन सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग या क्रमानं युगचक्र फिरल्याशिवाय हे सगळं घडणं शक्यच नाही. प्रभू रामचंद्रांचा अवतार 11 वेळा होणं किंवा भगवान श्रीकृष्णांचा अवतार 16 वेळा होणं हे त्याच वेळी शक्य आहे ज्यावेळी युगचक्र किमान 11 ते 16 वेळा फिरलं असलं पाहिजे आणि कलियुगाची सुरुवात 16 वेळा होऊन त्याचा अंतही 16 वेळा झालेला असला पाहिजे. म्हणजे आपल्याला हेही स्वीकारावं लागेल की काकभूषुंडी ऋषींनी किमान 11 वेळा किंवा जास्तीत जास्त 16 वेळा तरी कलियुग सुरू होऊन त्याचा अंत होताना बघितला असला पाहिजे. आणि जरी त्यांनी तो तसा बघितला नसला तरी सुद्धा किमान 11 ते 16 वेळा कलियुग सुरू होऊन त्याचा अंत तरी झालेला असला पाहिजे, तरच हे सगळं घडणं शक्य आहे. आता जरी काकभूषुंडी हे चिरंजीव असले तरी सुद्धा हे घडलं कसं? म्हणजे कलियुगाचा अंत अनेक वेळा जर झाला असेल तर आपणाला हेही स्वीकारावं लागेल की हे युगचक्र अनेक वेळा फिरलेलं असणार आहे. हे सगळं काय गौडबंगाल आहे? हे सगळं गौडबंगाल आपणाला जर समजून घ्यायचं असेल तर आपणाला काही संकल्पना समजून घ्याव्या लागतील. कालचक्र, कल्प, मन्वंतर, ब्रह्मदेवाचा दिवस, ब्रह्मदेवाचं आयुर्मान, महाकल्प या सगळ्या संकल्पना आपण जर समजून घेतल्या तरच आपणाला हे सगळं गौडबंगाल जे आहे त्याचा उलगडा होऊ शकेल. ब्रह्मदेवाचं एकूण आयुष्य हे 100 वर्षांचं आहे. पण ही जी 100 वर्ष आहेत ती आपली पृथ्वीवरची 100 वर्ष नसून ती वैश्विक दिव्य 100 वर्ष आहेत. आणि ही 100 वर्ष यातील ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प असतं आणि हे एक कल्प 4.32 अब्ज वर्षांचं मिळून झालेलं असतं. अशी एवढ्या दिवसांनी बनून जी 100 वर्ष होतील ती एकूण ब्रह्मदेवाची दिव्य वैश्विक 100 वर्ष. ब्रह्मदेवाचा हा एक दिवस म्हणजे एक कल्प. या एका कल्पामध्ये 1000 युगचक्र असतात. म्हणजे 1000 वेळा सत्ययुग ते कलियुग हे युगचक्र फिरतं आणि 1000 वेळा सत्ययुग अवतरलेलं असतं, द्वापारयुग अवतरलेलं असतं, त्याच्या आधी त्रेतायुगही अवतरलेलं होतं आणि नंतर द्वापारयुगाच्या अंतानंतर कलियुगाची सुरुवात होऊन कलियुगाचा अंत झालेला असतो. असं
हे एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. युगचक्र हे आपणाला समजून घेण्यासाठी आपणाला कालचक्र ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. काळाची गती ही चक्राकार असते असं म्हटलं जातं. म्हणजे रात्रीनंतर दिवस सुरू होतो, दिवसानंतर पुन्हा रात्र सुरू होते, रात्र संपते, दिवस सुरू होतो, दिवस संपतो, रात्र सुरू होते. त्याचप्रमाणे ऋतुचक्र, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या क्रमानं ऋतूंची पुनरावृत्ती होत राहते. आणि तसंच युगचक्रांच्या बाबतीतही घडतं. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग या क्रमानं युगचक्र फिरत राहतं. आणि ते 1000 वर्ष फिरल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस संपतो, म्हणजे एक कल्प संपतो. अशी आणि हे कल्प 14 मन्वंतरामध्ये विभागलं गेलेलं आहे. आणि हा ब्रह्मदेवाचा दिवस संपल्यानंतर विश्वाचा महाप्रलय होऊन अंत होतो आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते. आणि ही रात्र सुद्धा 4.32 अब्ज वर्षांची असते. आणि त्यानंतर ही रात्र संपल्यानंतर ब्रह्मदेवाचा त्यानंतर पुन्हा जेव्हा पुढचा दिवस सुरू होतो तेव्हा विश्वाची पुनर्निर्मिती केली जाते आणि पुन्हा एकदा नवीन कल्पाला आरंभ होतो. याप्रमाणे जर पाहिलं तर आपण ज्या कल्पामध्ये आता राहत आहोत त्या कल्पाचं नाव श्वेतवराह कल्प असं आहे. आणि हे कल्प म्हणजे ब्रह्मदेवाची आधीच 50 वर्षांचं आयुष्य त्याचं संपलेलं आहे आणि त्याच्या 51व्या वर्षाच्या पहिल्या दिवसामध्ये आपण आता अस्तित्वामध्ये आहोत. हे कल्प जे आहे हे 51व्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचं हे जे कल्प आहे त्याचं नाव मी आधीच सांगितलं, श्वेतवराह कल्प असं आहे. अशा पद्धतीनं किती वेळा मग युगचक्र झाली आणि किती वेळा कलियुगाचा अंत झाला, त्याची सुरुवात झाली. हे एकूणच आकडेवारी, हे एकूणच गणित सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीच्या आवाक्यात सहजासहजी न येणार असं आहे. आणि अशी ब्रह्मदेवाची 100 वर्ष संपल्यानंतर एक महायुग, महाकल्प संपतं. आणि हे महाकल्प संपल्यानंतर मग पुन्हा सृष्टीचा संकोच होऊन एका बिंदूमध्ये पुन्हा एकदा सृष्टीचा संकोच होऊन सृष्टी विलय पावते आणि मग कधीतरी पुन्हा महास्फोट म्हणजे बिग बँग सारखा महास्फोट होऊन पुन्हा एकदा सृष्टीचं पुनर्निर्माण सुरू होतं. असं असेल का? कदाचित तसं असेल सुद्धा, कारण हे महायुग सुरू होतं आणि हे महायुग ब्रह्मदेवाच्या मृत्यूबरोबर हे महायुग संपल्यानंतर 100 वर्षानंतर म्हणजे ब्रह्मदेवाच्या 100 वर्षानंतर हे महाकल्प संपल्यानंतर पुन्हा एकदा नवीन महाकल्प सुरू होतं आणि पुन्हा ब्रह्मदेवाची 100 वर्ष याप्रमाणे आयुष्य सुरू होणार असतं. आपल्या दृष्टीनं ब्रह्मदेवाचा हा एकूणच आयुर्मान आणि हा कालावधी बघितला तर असं वाटू लागतं की ब्रह्मदेव अमरच आहे. कारण आपल्यासाठी तर ते अमर असल्यासारखेच वाटतात, पण खरं तर तसं नाही. कारण ब्रह्मदेवाचा मृत्यू तर होतोच आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा त्याचा जन्मही होणार असतो. आणि या एकूणच विश्वाच्या पसाऱ्यामध्ये, या एकूणच अनंत काळाच्या प्रवाहामधील हा जो वैश्विक महासागर आहे, या महासागरामध्ये अनेक असंख्य ब्रह्मा बुडबुड्यासारखे उठतात आणि अदृश्य होतात. असंख्य ब्रह्मा म्हणजे 100 वैश्विक दिव्य आयुष्य असणारे असंख्य ब्रह्मा आणि हे सतत घडत राहणारी अशी ही प्रक्रिया आहे. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काय म्हणू शकतो? कारण ब्रह्मदेवाचं हे 100 वैश्विक दिव्य वर्षांचं जे आयुष्य आहे ते सुद्धा विजेच्या चमकण्यासारखं अत्यंत क्षणभंगूर, अत्यंत क्षणार्धात घडून जाणारी घटना असल्यासारखी वाटते. आणि मग या सगळ्या पसाऱ्यामध्ये, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपणाला किती वेळा ह्या सृष्टीचा विलय होऊन, सृष्टीचा संकोच होऊन
पुन्हा एकदा सृष्टीचं पुनर्निर्माण झालं. किती महायुग संपली, किती महाकल्प संपली, किती कल्प संपली, आणि हे सगळं किती वेळा घडलं आपल्या आधी. म्हणजे ही या ब्रह्मदेवाची ही 50 वर्ष संपून 51वा वर्ष सुरू होण्यापूर्वी, या ब्रह्मापूर्वी किती वेळा ब्रह्मा अस्तित्वात आले आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि यानंतर पुन्हा किती वेळा सृष्टीचं पुनर्निर्माण होणार आहे आणि पुन्हा एकदा महाकल्प संपून सृष्टीची पुनर्निर्मिती होणार आहे. हे सगळं गणित कसं सोडवायचं हा प्रश्नच आहे. आणि मग अशा वेळी किती वेळा युगचक्र फिरलं, किती वेळा सत्ययुग ते कलियुग असं सत्ययुग फिरलं, कलियुगाची सुरुवात झाली आणि कलियुगाचा अंत झाला. किती वेळा तो झाला? या प्रश्नाचं उत्तर ब्रह्मदेव सुद्धा देऊ शकतील काय? ते तरी कसं देणार? कारण ब्रह्मदेवांचा सुद्धा मृत्यू होतो आणि त्यांचा पुन्हा एकदा जन्म होतो आणि असंख्य ब्रह्मा. आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर जर देणं प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य नसेल, तर मग या प्रश्नाचं उत्तर देणं आपल्यासारख्या, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कसं शक्य असेल? फार तर मी एवढंच म्हणू शकेन की लक्ष लक्ष वेळा कलियुगाची सुरुवात झाली असेल आणि त्याचा अंत सुद्धा झाला असेल. यापेक्षा अचूक असं उत्तर देणं मला तरी शक्य नाही आणि कदाचित ते कुणालाच शक्य नाही. धन्यवाद.